Janrahi News Channel. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। आज खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य मेळावा माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। बऱ्याच उशिरापासून आपण इथं बसला, वाशीमध्ये कार्यक्रमाला उशीर झाला, तुमच्याकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो। आणि रमाकांत म्हात्रे यांनी चांगल्या मुहूर्तावर हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे। राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखाच निकाल लागला आणि राजधानी दिल्लीवर आपल्या एनडीएचा भगवा झेंडा आज फडकला। भ्रष्टाचाराचं फडकं दिल्लीकरांनी फेकून दिलं। ये सब कमाल मोदी गॅरंटी की कमाल है। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, विकास आणि प्रगती यासाठीच आज महायुती गेले 2.5 वर्ष इथं काम करते आहे। रमाकांत म्हात्रे यांचा आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झालाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि आपल्या त्यांच्या मंदाकिनी म्हात्रे उपमहापौर होते ना, उपमहापौर होत्या मंदाकिनी म्हात्रे, त्या ताईंनी देखील, माझ्या लाडक्या बहिणींनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। अनिता मानवतकर या आपल्या माजी नगरसेविका, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि आपला युवा रमाकांत म्हात्रे यांचा चिरंजीव अनिकेत म्हात्रे याचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून स्वागत करतो। आता मगाशी आपले खासदार नरेश म्हस्के यांचं वाशीमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून आलो। आणि आजच्याच मुहूर्तावर रमाकांत म्हात्रे यांचाही प्रवेश होतोय। केवळ मुंबई नाही, नवी मुंबई नाही, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा ओघ वाढलाय, प्रवेश घेत आहेत। आणि म्हणून पदाधिकारी येत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय। खरं म्हणजे जे प्रवेश करतायत ते बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून प्रवेश करतायत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करतात। रमाकांतजी मगाशी म्हणाले, आनंद दिघे साहेबांच्याकडे ते यायचे, भेटायचे, कारण रमाकांत काँग्रेसमध्ये जरी असले तरी ते दिघे साहेबांच्या जवळचे होते, माझ्याही जवळचे मित्र होते। अनेक वर्ष आम्ही पक्ष बघितला नाही, जेव्हा जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा तेव्हा एकमेकाला मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय 2.5 वर्ष महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आपण पाहिलं, विकासाला चालना देण्याचं काम केलंय, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, युवा प्रशिक्षण योजना, याचबरोबर वयोश्री योजना असेल, ज्येष्ठांसाठी अनेक योजना असतील, लाडका शेतकरी योजना असेल, हे सगळ्या योजना आपण राबवल्या। मला आनंद आहे, मला समाधान आहे। महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि हे प्रकल्प पुढे नेत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या आणि याची सांगड घालण्याचं काम आम्ही केलं। आणि म्हणून याची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली।
लँडस्लाइड मॅन्डेट जनतेने दिलं. दैदिप्यमान असं यश माझ्या लाडक्या बहिणीने दिलं. काही लोक म्हणाले ही कसली लाट आहे. बोले ही लाट नाही, महालाट आहे. माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिली. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पुढे जातोय. इथं डेडिकेटेड कॉमन मॅन पण तुम्ही आणलाय. इथं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पण आणलाय. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. हा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे. आता मी डीसीएम आहे. आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हे आपल्याला करायचं आहे. पद येतात जातात, सत्ता येते जाते पुन्हा येते, पद येतात जातात पुन्हा येतात. पण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या 2-2.5 कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला महत्वाची आणि मोठी आहे. आणि म्हणून माझ्या पक्षातला शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा लाडका कार्यकर्ता आहे, लाडका कार्यकर्ता आहे. आणि म्हणून हा पक्ष शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा इथं मालक कोणी नाही, नोकर कोणी नाही. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आणि म्हणून बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, परंतु त्यांच्या पश्चात आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सहकार्यांना घरगडी समजू लागले काही लोक. आणि म्हणून या ठिकाणी आज ही परिस्थिती निर्माण झाली. खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन, कुठली शिवसेना आता असली नकली काय, आज मी आपल्याला सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण 80 जागा लढवल्या, विधानसभेत आपण 60 जागा जिंकल्या, उबाठाने 97 जागा लढवल्या, अवघ्या 20 जागा जिंकल्या. लोकसभेमध्ये आपण 2 लाख मतं जास्त मिळवली, विधानसभेमध्ये आपण 15 लाख मतं जास्त मिळवली. आता सांगा रमाकांतजी, खरी शिवसेना कुणाची? खरा बाळासाहेबांचा वारसदार, विचारांचा वारसदार कोण हे जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. आणि म्हणून रमाकांत म्हात्रे यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असे कार्यकर्ते शिवसेना येतात, शिवसेना पुढे जातीये, शिवसेना मोठी होतीये, याचा मला अभिमान आहे. 2.5 वर्षात 2 वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल पाहिल्यानंतर राज्याच्या बाहेर देखील अनेक राज्यामध्ये 23 राज्यात शिवसेना आहे. 23 राज्यामध्ये, दिल्लीमध्ये देखील आपले शिवसेना मजबूत आहे. 15 उमेदवार आम आदमी पार्टी के माझ्याकडे आले, बोले आपका धनुष्यबाण हमको दो, हम खड़े रहते हैं. मी विचार केला, मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्यानंतर आपली मतं विभाजन होऊन विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही, परंतु आपण पूर्ण समर्थन, पूर्ण पाठिंबा शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाला NDA ला दिला. आणि आपले नरेश मस्के इतर सर्व खासदार त्या लोकांचा प्रचार करत होते. आणि आज एक दैदिप्यमान असा विजय, दिल्लीच्या तख्तावर देखील भगवा झेंडा फडकला. आणि म्हणून शिवसेना वाढती आहे, शिवसेना पुढे जाती आहे. आणि म्हणून असली वाघ कोण आणि वाघाचं कातडं पांघरलेले लबाड कोल्हे कोण हे जनतेने ठरवलेलं आहे, जनतेने ठरवलंय. आणि म्हणून त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे, दिवसागणिक वाढत आहे. आज सरकारनाथ भोईर आहे, इकडे मनोज शिंदे आहेत, इथे रमाकांत म्हात्रे आहेत, असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत.
शिवसेना आहे तुमची आहे. शिवसेना ही आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले कोल्हापूरमध्ये हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, हा पक्ष. म्हणून मी गेले 2.5 वर्ष ऑब्झर्व करतोय, पाहतोय. विरोधक आपल्याला जेवढ्या शिव्या देतात, जेवढे आरोप करतात, तेवढा आपला पक्ष वाढतोय. मी त्यांना सांगतो, तुम्ही आरोप करत राहा, शिव्या देत राहा. आम्ही तुमच्या शिव्या आणि आरोपाने उत्तर देणार नाही. आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देणार. तर या महाराष्ट्रातली जनता शिव्या शाप आणि आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही, काम करणाऱ्यांच्या मागे उभी राहते. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या नाही, फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांच्या मागे उभी राहते. हे 2.5 वर्षात दाखवून दिले लोकांनी. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आम्ही कामातून उत्तर देऊ. आणि कोणी शाप दिला, कावळ्याच्या शापाने गाय मरत. आणि म्हणून मुघलांच्या घोड्यांना जसं पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचं, तसं त्यांना मी दिसतो. स्वप्नातही मी येत असेल. आणि म्हणून मला त्याची काही चिंता नाही. कारण या दाढीने त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आपल्याला माहित आहे. मी 2.5 वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं. मी डॉक्टर नाही, माझा मुलगा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नाही. पण छोटी मोठी ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो. आणि म्हणून शिव्या शाप आरोप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. कारण याच दाढीने भ्रष्टाचाराची गाडी पलटी केली. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं, जगभरातल्या 32 देशाने पाहिलं. कोण आहे एकनाथ शिंदे? हु इज एकनाथ शिंदे? अरे एकनाथ शिंदे कोण आहे? हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचा धर्मवीर, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आणि त्यामुळे मला कोणी हलक्यामध्ये घेऊ नका. काय कोणीतरी म्हणालं, बोले आमचे नेते फोडून दाखवा, आमचे कार्यकर्ते तुमची डोकी फोडतील, असं काही जण काल म्हणाले. शोले पिक्चर मधला टेलर असरानीचा डायलॉग माहित आहे ना? आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. अरे हाय कोण तुमच्या पाठी? डोकी फोडायला राहिलंय का काय? आणि म्हणून आम्हाला कुणाची एक फोडाफोडी करायची नाही. तुमची माणसं तर सांभाळा. तुमची माणसं का जात आहेत, का सोडतायत याचा विचार करा, आत्मपरीक्षण करा. मग एकनाथ शिंदेला शिव्या द्या. आत्मचिंतन करा. आणि म्हणून या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं, विधानसभेत तुम्ही मंत्रिमंडळाचं वाटप केलं, मोठमोठे 5 स्टार हॉटेल बुक केले. परंतु या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहीण भावांनी तुमच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली. आणि महायुतीचं सरकार मोठ्या बहुमताने या राज्यात आणलं. तुमच्या योजना ज्या आम्ही सुरू केलेल्या आहेत, त्या सर्व पात्र माझ्या लाडक्या बहिणींना ही योजना कधी बंद होऊ देणार नाही. ही योजना कायम सुरू आहे. लाडक्या भावांची, लाडक्या शेतकऱ्यांची ज्या ज्या योजना आहेत, या योजना सुरू राहतील. तेव्हा काय म्हणाले, हे चुनावी जुमला आहे, हे कसले निवडणुकीमध्ये हे कसले योजना होणार नाही. कोण कोर्टात गेलं, कोणी कुठं गेलं. मी तेव्हा सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना, हे सावत्र भाऊ आहेत, हे दुष्ट भाऊ आहेत, यानं लक्षात ठेवा. हे खोडा घालायला आलेत, त्यानं योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा. तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला, चांगला वाजवून दाखवला आणि त्यांचा सुपडा साफ करून टाकला. चारी मुंड्या चित करून टाकलं आणि त्यांना